मित्रांनो, खाशाबाचा टीजर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरू आहे, खाशाबा यांचा रोल नेमकं करतंय कोण? कारण मेकर्सनी मुद्दाम हिरोचा चेहरा लपवून ठेवलाय. आता मी तुम्हाला कोणताही फेक लीक फोटो दाखवणार नाहीये, पण इंडस्ट्री सर्कल मधून समोर आलेल्या माहितीनुसार आपण नक्की डिकोड करणार आहोत की हा चेहरा नेमका कोणाचा असू शकतो. आता काही लोकांचं म्हणणं आहे की हा आकाश ठोसर आहे, काहींना वाटतंय हा संग्राम सिंग आहे, तर काही लोक सैराट मधल्या प्रिन्स म्हणजे सूरज पवारचं नाव घेत आहेत. पण या सगळ्यात खरं काय आहे ते आपण व्हिडिओ मध्ये डिकोड करूच, पण त्याच्या आधी थोडं टीजर बद्दल बोलू. माझं नाव आहे गणेश आणि स्वागत आहे तुमचं वीकेंड वॉचमॅन मराठीवर. आजकाल मोठ्या बजेटचा सिनेमा म्हटलं की ऑलमोस्ट सगळीकडे एक डार्क मूडी कलर पॅलेट दिसते, पण खाशाबा तिथून एक वेगळाच रस्ता पकडतो. हाय कॉन्ट्रास्ट सॅच्युरेटेड कलर्स मुळे टीजर फक्त स्टँड आउट होत नाही, तर बघायला सुद्धा लय फ्रेश वाटतो. आता हिस्टॉरिकल सिनेमा म्हटलं की आपल्या डोक्यात एक येलोइश वॉर्म टोन असते, जी आपला सबकॉन्शियसली जुन्या काळात घेऊन जाते. खाशाबामध्ये ती टिपिकल टोन नसली तरी रिअल लोकेशन्स, प्रॅक्टिकल लाइटिंग आणि कॉस्ट्युम डिझाईन मुळे टीजर हिस्टॉरिकल फील देण्यात कुठंच कमी पडत नाही. त्याच्यात मला अजून एक गोष्ट आवडली, ती म्हणजे आजकाल अनेक सिनेमे बघताना काही सीन ग्रीन स्क्रीनवर शूट केलेत हे लगेच आपला कळतं. स्केल मोठा असतो पण ऑथेंटिसिटी कुठेतरी कमी पडते. पण खाशाबाचा टीजर बघताना असं कुठंच वाटत नाही. स्केल मोठा आहे, व्हीएफएक्स पण नक्कीच आहेत, पण ते कुठं आहेत हे शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि खऱ्या व्हीएफएक्स ची ताकद हीच असते, ते वापरले आहेत हे कळायला नको. बाकी अजय अतुल प्रत्येक ग्रँड सिनेमा सोबत जोडले जातात आणि त्यांचं काम नेहमीच चांगलं असतं, पण अजय अतुल आणि नागराज मंजुळे हे कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच आहे. ह्याच वर्षी आलेला राजा शिवाजी कास्टिंगच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी फसला होता, कारण त्यांनी मराठी ऍक्टर फार काही युटिलाइज केले नाही. पण नागराज मंजुळे यांनी खाशाबासाठी मराठी इंडस्ट्री मधले ऑलमोस्ट सगळे हेवीवेट ऍक्टर्स एकत्र आणलेत. महेश मांजरेकर, ओम भूतकर, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सुरेश विश्वकर्मा, छाया कदम आणि नेहमीप्रमाणे नागराज मंजुळे यांचा एक छोटा रोल दिसतोय. मी ऑलरेडी थिएटर मध्ये मोठ्या स्क्रीनवर सुद्धा हा टीजर बघितला होता आणि खरंच निगेटिव्ह बोलण्यासारखं अजून तरी काहीच नाहीये. टीजर खरंच इतका ग्रँड वाटतोय की मला वाटतंय हा मराठी व्यतिरिक्त बाकीच्या भाषांमध्ये सुद्धा रिलीज व्हायला पाहिजे. बाकी खाशाबाचा रोल नेमका कोण करतंय हा प्रश्न माझ्यासारखाच खूप जणांना पडलाय. सुरुवातीला चर्चा होती की हा रोल संग्राम सिंग करतोय, पण टीजर मध्ये जिथं ऑलिम्पिक सिलेक्शनचा सीन दिसतो तिथं ते एका युनिफॉर्म मध्ये दिसतात. त्याच्यावरून तरी ते खाशाबा नसून एखादा सिनियर ऑफिशियल किंवा दुसरा पहिलवान असण्याची शक्यता जास्त वाटते. आकाश ठोसरचं नाव सुद्धा खूप समोर येतंय, पण त्यामागे एकच कारण दिसतं, त्याने याआधी नागराज मंजुळे यांच्यासोबत काम केलंय. त्याच्या व्यतिरिक्त आकाश हा रोल करतोय असा एकही ठोस क्लू किंवा माहिती समोर आलेली नाही. बाकी राहिला प्रश्न सूरज पवारचा. पिस्तुल्यापासून फॅन्ड्री आणि सैराट पर्यंत नागराज मंजुळे यांच्या जवळपास प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तो दिसलाय. त्याचा फेस कट आणि स्किन टोन टीजर मधल्या ग्लिम्सशी काही प्रमाणात मॅच होत असली तरी 2022 मध्ये त्याच्यावर गव्हर्नमेंट जॉब फ्रॉड प्रकरणी पोलीस केस झाली होती. त्याच्यामुळे जिओ स्टुडिओ सारखा मोठा बॅनर त्याला एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये लीड रोल देण्याची शक्यता मला तरी खूप कमी वाटते. पण रिसर्च करता करता मला एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. या रोलसाठी नागराज मंजुळे यांनी महाराष्ट्रभरातल्या आखाड्या मधून जवळपास 2000 मुलांचे ऑडिशन घेतले होते आणि असं बोललं जातंय की शेवटी एका खऱ्या पहिलवानाला निवडून त्याला जवळपास वर्षभर ट्रेन केलंय. आणि हे ऐकल्यावर खरं तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये, कारण फॅन्ड्री, सैराट किंवा झुंड या सगळ्या सिनेमांमध्ये नागराज मंजुळे यांनी नवीन चेहऱ्यावरच भर दिला होता. सिनेमा यायला अजून वेळ आहे, पण हिरो कोण आहे याची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि मेकर्सला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाकी तुम्हाला काय वाटतं, खाशाबा राजा शिवाजीचा 130 कोटीचा रेकॉर्ड मोडू शकेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.